सोडा, इनो काहीही न वापरता 1 वाटी तांदळाच्या पिठापासून आज आपण बनवतोय क्रिस्पी कुरकुरे डोसे. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय 1 वाटी तांदळाच्या पिठापासून झटपट डोसा. जर तुम्हाला कधी डोसा खायची इच्छा झाली आणि डाळ तांदूळ भिजवायचं विसरलं असाल किंवा त्याला खूप वेळ लागतो, तेव्हा तुम्ही तांदळाच्या पिठापासून असे क्रिस्पी कुरकुरे डोसे बनवू शकतात. आणि फक्त आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ पाहिजे. तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त क्रिस्पी असा डोसा बनून तयार झाला आहे. बनवायलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही हे डोसे असेच खाऊ शकतात किंवा कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत किंवा शेजवानी चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. दिसतोय ना एकदम भारी. सोडा, इनो काहीही न टाकता आपण हा क्रिस्पी कुरकुरीत तांदळाच्या पिठापासून डोसा बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बनवायला जेवढा सोपा आहे, खायला तेवढाच क्रिस्पी कुरकुरीत आणि चविष्ट हा डोसा बनून तयार होतो. तुम्हाला जर मऊ बनवायचे असेल तर मऊसुद्धा बनवू शकतात किंवा क्रिस्पी कुरकुरीत हवे असतील तसेसुद्धा बनवता येतात. तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. आणि डोशाचा रंग किती छान आला तुम्ही तर पाहिलाच आहे. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे. तर इथे मी या वाटीने मोजून हे तांदळाचं पीठ घेतले. तुम्हीसुद्धा कोणतीही एखादी वाटी पेला घ्यायचं. त्यानेच आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचे आणि त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचे. तर बाऊलमध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतले. आता त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी अगोदर टाकून घेऊया. अजून पाणी आपल्याला लागणार आहे. पण सगळ्यात अगोदर आपल्याला 1च वाटी पाणी तांदळाच्या पिठामध्ये टाकून मिक्स करायचे. म्हणजे पटकन ते मिक्स होतं आणि गुठळ्या होत नाही. खूप जास्त पाणी एकदम टाकलं तर पीठ व्यवस्थित पटकन मिक्स करता येत नाही. खूप वेळ लागतो. त्यामुळे अगोदर 1 वाटी टाकायचं आणि नंतर 1 वाटी पाणी टाकायचं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे मिश्रण पातळ बनवायचे, खूप घट्ट ठेवायचं नाही आहे. जेवढं हे मिश्रण पातळ असणार आहे तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत असे आपले तांदळाच्या पिठाचे डोसे होणार आहेत. तर व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घेतले आणि थोडीशी याची थिकनेस दाटसर वाटते तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकावं लागणार आहे. तर अजून अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये मी टाकून घेते. तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 2.5 वाटी पाणी लागलेले. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर पाहू शकतात असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे. तर परफेक्ट अशी याची थिकनेस आली आहे, हे पहा. आता आपल्याला याच्यामध्ये ज्या काही भाज्या असतील तुमच्याकडे त्या टाकून घ्यायच्यात. मी इथे गाजर, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेत, ते टाकून घेणार आहे. तुम्ही हवं तर प्लेन डोसासुद्धा बनवू शकतात किंवा मग असं भाज्या टाकूनसुद्धा बनवू शकतात. तुम्ही याच्यामध्ये कोबी, बीट, गाजर किसून टाकू शकतात, बटाटा किसून टाकू शकतात. मला याच्यामध्ये गाजर किसून टाकलेलंच हा तांदळाच्या पिठाचा डोसा आवडतो. त्यामुळे मी नेहमी गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकूनच हा डोसा बनवत असते. बनवायलाही सोपा पडतो आणि लगेच बनवून तयारसुद्धा होतो. तर आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण पॅन गरम करून घेऊया आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे. तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि पळीने अगोदर साईडने हे मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी हे मिश्रण सोडायचे. काय होतं की पॅन साईडने थोडासाच गरम झालेला असतो आणि मध्यभागी जास्त तापलेला असतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी मध्यभागी हे मिश्रण आपल्याला सोडून घ्यायचे. म्हणजे एकसारखा डोसा भाजला जातो. एकदम आपण मध्यभागी अगोदर पीठ टाकलं आणि नंतर साईडला टाकलं तर डोसा मध्यभागी भाजतो आणि साईडला भाजत नाही पटकन. त्यामुळे साईडने डोसा सोडून घ्यायचा. तर आपण आता हा डोसा पॅनवरती पसरवून घेतला आहे, म्हणजेच पीठ टाकून घेतले. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ हा डोसा भाजून घ्यायचा. आता झाकण काढून घेऊया. तर पाहू शकतात किती भारी याला जाळी पडली आहे. आपण याच्यामध्ये सोडा, इनो काहीही टाकलेलं नाही आहे, तरीसुद्धा मस्त जाळीदार असे डोसे तयार होतात. जसा जसा डोसा भाजत जाईल तसं तसं साईडच्या ह्याच्या कडा सुटत जातात, हे पाहू शकतात. तर अशा पद्धतीने साईडने याच्या कडा सुटायला लागल्या की समजून जायचं की डोसा आपला भाजलेला आहे. जोपर्यंत त्याच्या कडा सुटत नाही तोपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे. आणि असा खरपूस रंग दिसायला लागला की समजायचं आपला डोसा चांगला भाजलेला आहे. आणि पहिला डोसा जरासा थोडासा तुटल्यासारखाच बनतो, पण दुसरा डोसा, बाकीचे डोसे तिथून पुढं चांगले होतात. तर हा पहिलाच डोसा आहे. तर आता हा डोसासुद्धा चांगला भाजलेला आहे. तर काढून घेऊया. हे पहा किती मस्त खरपूस असा आपला डोसा भाजून तयार झाला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडली आहे. तर आता हा डोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गाजर टाकल्यामुळे
याला खूप छान पिवळसर असा रंगसुद्धा आला आहे. आणि आपण याच्यामध्ये हळद वगैरे काही न टाकता त्याला गाजरामुळे पिवळसर रंग आलेला आहे. तर आता आपला पहिला डोसा बनवून झाला, आता दुसरा बनवूया. दुसरा खूप छान डोसे इथून पुढचे चांगले बनतात. तर पॅन गरम करून घ्यायचं आहे, मिडियम गॅस करायचा, म्हणजे पॅन चांगला तापला की जाळी चांगली पडते. आणि हे मिश्रण आपण पॅनवरती टाकून घ्यायचं. अगोदर थोडंसं तेल लावायचं पॅनला आणि नंतर हे मिश्रण टाकून झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. मस्त अशी जाळी पडते. तवा चांगला तापलेला असल्यावरती साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया, म्हणजे डोसा चांगला क्रिस्पी कुरकुरीत भाजला जातो. तर आता आपण दुसरा डोसा पाहू शकतात, किती भारी झाला आहे. अजिबात तुटत नाही किंवा व्यवस्थित क्लीन निघला जातो आहे. पॅन चांगला तापला की मग डोसे व्यवस्थित चांगले तयार होतात. तर हा डोसा किती चांगला क्लीन एकदम निघाला आहे पहा, आणि जाळीसुद्धा छान पडली आहे, चांगला भाजलेला आहे. तर हा डोसासुद्धा आपला एकदम झटपट बनवून झाला आहे. तर हे पहा, आतूनसुद्धा पाहू शकतात. आणि हे डोसे एक साईडने भाजले तरी चालतात. तुम्हाला दोन्ही साईडने भाजायचे असतील तसेसुद्धा भाजू शकतात. क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवायचे असतील तर असे पातळ पीठ करायचं आणि हे डोसे मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजू द्यायचे, म्हणजे चांगले ते क्रिस्पी बनतात. तर राहिलेलेसुद्धा सर्व डोसे सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेत. तुम्हाला मऊ जर डोसे बनवायचे असतील तर डोसे बनवून थोडा वेळ ठेवले की ते नंतर मऊ पडतात आणि गरम असताना असेच क्रिस्पी कुरकुरीत राहतात. तर पाहू शकतात किती मस्त आपले डोसे बनवून तयार आहेत. तर आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी. 1 वाटी तांदळाच्या पिठापासून घरातल्या सर्वांसाठी हा नाश्ता बनवून तयार होतो आणि वेळही खूप कमी लागतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय सोयाबीन आणि लाल मसूरपासून हे वडे, किंवा तुम्ही याला कटलेट म्हणू शकतात. एकदम खमंग चवीचे हे वडे होतात. रोज रोज मुलांच्या टिफिनमध्ये काय बनवायचं समजत नसेल तर ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे. आणि रोज मुलांना चपाती भाजीसुद्धा खायला नको वाटतं, त्यावेळेस तुम्ही चटपटीत असे वडे बनवून देऊ शकतात. चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे लाल मसूरची डाळ भिजवून घ्यायची आणि सोयाबीनसुद्धा भिजवून घ्यायचे. तर मी काय कसं साहित्य घेतले ते सांगते. या वाटीने 2 वाटी लाल मसूर मी अर्धा तास अगोदर भिजवून घेतली आहे. त्याच वाटीने सोयाबीन 2 वाटी घेतलेले. तर हे सोयाबीनसुद्धा मी गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून घेतले, म्हणजे 10 मिनिट भिजवून पिळून घ्यायचं. तर इथे आपलं सोयाबीन भिजवून झाले आणि डाळसुद्धा भिजलेले. तर ज्या वाटीने आपण डाळ घेणार आहे त्याच वाटीने सोयाबीन घ्यायचे. तर बाकीचं काय साहित्य घेतले ते पाहूया. बारीक चिरून एक कांदा घेतला आहे, हिरव्या मिरच्या 4-5 बारीक कट केलेत, 1 चमचा सब्जी मसाल्यात, पाव चमचा हळद, पाव चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. याच्यामध्ये मसाले आणखीन तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर मी ते अर्धच आता मिश्रणाचे वडे बनवणार आहे. सेम प्रोसेस आहे, तुम्ही सगळे एकदाच बनवू शकतात. मी फक्त आता अर्णवच्या टिफिनपुरतं बनवून घेते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे अर्धी डाळ काढून घेऊया. म्हणजे आपण 2 वाटी डाळ आणि 2 वाटी सोयाबीन घेतले, तर 1 वाटी सोयाबीन आणि 1 वाटी डाळ एवढं मी बारीक करून घेणार आहे. आणि बाकीचं मिश्रण तसंच ठेवणार आहे. नंतर वाटून परत त्याची वडे बनवणार आहे मुलगी शाळेतून आल्यानंतर. तर आता इथं आपण हे बारीक करून घेऊया. सोयाबीन आणि लाल मसूरची डाळ. तुम्ही याच्यामध्ये लसूण, अद्रकसुद्धा टाकू शकता. तर मी पेस्ट वापरणार आहे त्यामुळे टाकलेलं नाही. असंच जर हे बारीक होत नसेल तर थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. तर अगदी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे पाणी टाकायचे, जास्त पाणी टाकायचं नाही. तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे आपल्याला बारीक करून घ्यायचे. थोडीफार डाळ राहिली तरीसुद्धा चालेल. आता आपलं इथे मिश्रण बारीक करून झाले, मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि हे मिश्रण बारीक करताना याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, कारण डाळ भिजलेली, सोयाबीनसुद्धा भिजवून घेतले, त्यामुळे जास्त पाणी लागत नाही, नाही तर खूप मिश्रण पातळ होणार. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊया. तर अर्ध्या मिश्रणाचं मी ते वडे बनवते त्यामुळे अर्धेच कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेतली. आणि जे काही सुके मसाले असतील ते सर्व टाकायचे. याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर सारी. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि मिश्रण वाटताना जर तुम्ही अद्रक लसूण टाकलं असेल तर मग नंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची नाही. मी आलं लसूण बारीक करताना टाकलं नव्हतं, त्यामुळे अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे. आता बाइंडिंगसाठी आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचे. तर लागेल तसं बेसन पीठ टाकायचे. बेसन पीठचं असं काही प्रमाण नाही आहे. मिश्रणाचं व्यवस्थित आपल्याला वडे बनवता येईल
अशा पद्धतीचं बनवून घ्यायचे. तर मी आता इथे 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतले. बेसन पीठ कमी जास्त होऊ शकतं, आपलं मिश्रण किती पातळ आहे त्यानुसार. त्यामुळे बारीक करताना जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर खूप जास्त जर बेसन पीठ टाकलं तर मग बेसनसारखे वडे लागणार, त्याची टेस्ट राहणार नाही. तर मिश्रण आणखीन ओलसर होतं, त्यामुळे मी याच्यामध्ये अजून 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घेतले. परत एकदा हे सर्व चांगलं एकजीव करून घेऊया. आणि सोयाबीनसुद्धा ज्यावेळेस आपण पाण्यात भिजवून काढणार त्यावेळेस घट्ट पिळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा खूप पाणी राहत नाही. तर इथे आपल्याला 5 ते 6 चमचे एवढं बेसन पीठ लागलेले. तर अजून 1 चमचा राहिलेलं सुद्धा बेसन पीठ मी याच्यामध्ये टाकून घेते. तर परफेक्ट असं आपलं बेसन पीठ झालेलं आहे. तर 5 ते 6 चमचे बेसन पीठ लागलेलं आहे. आणि हे जेव्हा मिश्रण आपण मिक्स करून घेणार त्यावेळेस अगोदर पाहायचं याचा वडा आपल्याला व्यवस्थित बनवता येतो आहे की नाही, किंवा खूप मिश्रण हे ओलसर आहे का. तर व्यवस्थित हे मिश्रण आता वाटते, तर आपण याचा वडा होतो आहे की नाही ते चेक करून पाहूया. हे पहा, अशा पद्धतीचा याचा गोळा व्हायला हवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित वडे बनवता येईल. तर चला हात धुवून लगेचच वडे बनवून घेऊया. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि वडे बनवण्याच्या अगोदर पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. मिडियम गॅस ठेवायचा आणि तेल गरम करून घ्यायचे. तर अशा पद्धतीचे कटलेट आपण बनवतो ना, सेम तशा पद्धतीचे चपटे असे गोलाकार मिडियम साईजचे हे वडे बनवून घ्यायचे. सहज लगेच बनले जातात. हे पहा, असे प्लेटमध्ये बनवून ठेवू शकतात आणि नंतर एकदम तळू शकतात, किंवा मग एक एक बनवूनसुद्धा तुम्ही फ्राय करून घेऊ शकतात. तर अजून एक बनवून घेते. तर लगेच हे वडे बनले जातात. थोडंसं मिश्रण हाताला चिकटतं, पण तेल लावून बनवले की व्यवस्थित ते बनले जातात. तर इथे 2 वडे आपले बनवून झालेत. लगेच आता आपण तेलामध्ये फ्राय करून टाकूया. आणि खूप जाड बनवायचे नाही, थोडेसे असे चपटे बनवायचे, म्हणजे आतपर्यंत चांगले फ्राय होतात. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया. तर आपण आता 2 वडे बनवून घेतलेत. आणखीन लगेचच बनवून पॅनमध्ये हे वडे आपण फ्राय करण्यासाठी ठेवून देऊया आणि थोडंसं हाताने चपटे करून घेऊया. तर बाकीचे सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण हे वडे बनवून घेतलेत. अजून 2 पॅनमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे बनवून लगेचच फ्राय करण्यासाठी ठेवायचे. आता मिडियम गॅसवरती एक साईडने चांगले खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. दुसरी साईड मग पडली करायची. तर थोड्या वेळाने पाहू शकतात तेलाचे बबल्स कमी झालेत, एक साईड चांगले फ्राय झालेले. आता आपण हे वडे पलटी करून घेऊया. जेवढे हे वडे मिडियम गॅसवर तुम्ही भाजून घेणार तेवढेच वडे खमंग आणि क्रिस्पी कुरकुरीत होणार आहेत. तर मस्त अशी आपली एक साईड या वड्यांची भाजून झाली आहे. आता पलटी करून घेऊया. तर हे पहा, लगेचच वडा निघला जातो आहे, अजिबात पॅनला चिकटलेले नाही आहेत. तर मस्त खरपूस असे भाजलेले आहेत. आता पलटी करून घेऊ. तर तुम्हाला दिसत असेल किती छान याला खरपूस रंग आलाय पहा. तर बाकीचे सुद्धा राहिलेले सेम अशाच पद्धतीने आपण हे वडे बनवून घ्यायचे. आहे की नाही एकदम भारी आणि सोपी रेसिपी. तुम्ही जर असे वडे केव्हा बनवले नसेल तर नक्की एकदा ट्राय करा. दुसरी साईडसुद्धा अशीच खमंग क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची. एकदम टेस्टी हे वडे लागतात. तर आता दुसरी साईडसुद्धा छान असे भाजून झाले पहा. आता आपण हे वडे काढून घेऊया. तर हे पहा, मस्त असे झटपट लाल मसूर आणि सोयाबीनपासून आपले खमंग खुसखुशीत वडे बनवून तयार झालेत. राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने हे वडे मी बनवून घेतलेत. तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात. तर तुम्ही याचा आवाज ऐकलेलाच आहेत की नाही एकदम भारी बनवायला हे वडे. तर नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.